मित्रांनो, कुंभ राशीच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तुमच्या मे महिन्यातील शत्रूंची यादी तयार झाली आहे। बागेश्वर धाम सरकारने संन्यासी बाबांच्या आशीर्वादाने तुमचे शत्रू निवडून काढले आहेत आणि ते एका कागदावर लिहून ठेवले आहेत। त्या कागदावर तुमच्या शत्रूंची नावे पाहून खुद्द बागेश्वर धाम सरकारही थक्क झाले आहेत। जेव्हा तुम्हाला या शत्रूंची नावे कळतील तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। तुम्हाला विश्वास बसणार नाही की ज्या व्यक्तीला मी इतका वेळ देत आहे, ज्याच्या मी इतका कामाला येत आहे, गरज पडल्यास पैशांची मदत करत आहे, तोच खरं तर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू आहे आणि मे महिन्यात तुमचा जीव घेण्यावर तो टपला आहे। तो तुमच्या बर्बादीसाठी तंत्र मंत्र करत आहे। बागेश्वर धाम सरकार आपल्या कागदावर एकदा जे काही लिहितात ती गोष्ट खोटी असू शकत नाही। आज आम्ही तुम्हाला त्या कागदातील एक सत्य सांगणार आहोत। तुमच्या व्यवसायाबद्दल, नोकरीबद्दल, करिअरबद्दल आणि कुटुंबाबद्दल 4 महत्त्वाच्या भविष्यवाण्या झाल्या आहेत। गुरुजी तुम्हाला पुढे एक करून सर्व काही सांगणार आहेत। या सर्व गोष्टी कागदात आल्या आहेत, कोणतीही गोष्ट खोटी नाही। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर हा मे महिना शानदार होईल। तुम्हाला सर्व प्रकारचा आनंद मिळेल आणि शत्रुबाधा कायमची संपेल, कारण आजचा हा व्हिडिओ ग्रह गोचराच्या चालीवर आधारित आहे, बागेश्वर धाम सरकारच्या कागदावर आधारित आहे आणि तुमच्या भविष्याला एक नवीन दिशा देणार आहे। जर तुम्हाला हवे असेल की शत्रू तुमचे केसही वाकडे करू शकू नये, तर या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुम्ही त्याचे नाव ओळखले नाही, त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्यावर पैसे उधळले, तर एक दिवस असा येईल की तो सिंहासनावर बसेल आणि तुम्ही कटोरा घेऊन भीक मागत राहाल। व्हिडिओमध्ये धक्कादायक सत्य सांगितले आहे, एकदम शांत मनाने तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमच्या मनात सतत काहीतरी चालू असते, कधी व्यवसायाबद्दल काहीतरी, कधी कुटुंबाच्या चिंतेबद्दल काहीतरी, कधी कोणती तरी जबाबदारी, तर कधी दुसरी समस्या। पण आता या सर्व गोष्टी विसरून तुम्हाला एकदम शांत चित्ताने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, ऐकावा लागेल आणि बाबा तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहेत, बागेश्वर धाम सरकारच्या त्या गोष्टी तुमच्या जीवनात चांगल्या प्रकारे अंमलात आणाव्या लागतील। शत्रू तुमचे काहीही बिघडवू शकणार नाही। आज तुम्हाला कळेल की व्यवसाय दिवसेंदिवस मंदा का होत आहे। आज तुम्हाला कळेल की इतकी वर्षे झाली तरी तुम्हाला नोकरी का मिळत नाहीये, नोकरीत तुम्हाला प्रगती का मिळत नाहीये। आज तुम्हाला कळेल की वारंवार तुमची तब्येत का बिघडते, त्यामागे कारण काय आहे। घरात इतकी भांडणे का होतात, कधी प्रेम असते तर कधी आग असते। तुमच्या मनात उठणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला बागेश्वर धाम सरकारच्या कागदात मिळणार आहे। हा कागद खोटा असू शकत नाही, या कागदात लिहिलेल्या गोष्टी खोट्या असू शकत नाहीत आणि आज तुम्हाला जे सत्य कळणार आहे ते तुमचा 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर तुमचे संपूर्ण भविष्य उज्ज्वल करणार आहे। म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, प्रत्येक गोष्ट समजून घ्या। तुमच्या जीवनात जे 4 मोठे बदल होणार आहेत ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे, म्हणून व्हिडिओ अर्ध्यावर सोडण्याची चुकूनही करू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप करत राहाल की माझे उज्ज्वल भविष्य माझ्या हातातच होते, पण मी ते माझ्या हातांनी फेकून दिले। म्हणून व्हिडिओ सोबत शेवटपर्यंत राहा। आम्ही हमी देतो की बागेश्वर बालाजीच्या कृपेने तुमची सर्व कामे होतील। सर्वात आधी जर तुम्ही बागेश्वर धाम सरकारचे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करा। जो भक्त आज कमेंट बॉक्समध्ये जय बागेश्वर बालाजी असे प्रामाणिकपणे लिहेल त्याची विनंती स्वीकारली जाईल आणि लवकरच बाबा त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील। तुमच्या मनात बऱ्याच काळापासून अनेक प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे। धीर धरून बसा, शांतपणे एकट्याने बसा आणि कागदात आलेल्या गोष्टी कोणालाही सांगू नका, कितीही जवळचा माणूस असला तरी। जर तुम्ही या गोष्टी कोणाला सांगितल्या तर त्याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही। गुरुजी तुमच्या फायद्याची गोष्ट करत आहेत, गोष्टी करत आहेत, या तुम्हाला लक्षपूर्वक ऐकाव्या लागतील आणि समजून घ्याव्या लागतील। तुम्हाला फायदा तेव्हाच मिळेल। काही शत्रू आहेत जे या महिन्यात खूप मोठे षड्यंत्र रचणार आहेत, तुम्हाला त्यांच्यापासून सावध राहावे लागेल। त्यांचे नाव तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल आणि तुम्ही त्यांच्याशी संबंध तोडून टाका किंवा त्यांच्यापासून दूर राहा, हेच तुमच्यासाठी चांगले राहील। पण व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येक माणसाचे सुख पैशांशी जोडलेले आहे। आज तुमच्या हातात पैसे ठेवले तर तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमच्या हातातून पैसे काढून घेतले तर तुम्ही निराश व्हाल, बरोबर आहे। पैशांशिवाय माणसाला सन्मान मिळत नाही, पैशांशिवाय माणूस आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, पैशांशिवाय माणूस घर बांधू शकत नाही, पैशांशिवाय माणूस आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही।
ज्या माणसाकडे पैसे नाहीत त्याला गरिबीचे जीवन काय असते हे माहीत आहे. अशा स्थितीत जेव्हा तुम्ही तुमच्या मेहनतीने थोडे पैसे कमावता तेव्हा ही जगातील लोक तुमच्यावर जळू लागतात. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते तेव्हाही तुम्ही पश्चाताप करत होता. आज देवाने तुम्हाला थोडेफार काही दिले आहे तरीही तुम्ही पश्चाताप करत आहात, कारण चूक तुमची आहे. स्वतःला ही गोष्ट समजावून सांगा की हे जगातील लोक कधीही माझे खरे असू शकत नाहीत. त्यांच्यासमोर मी माझ्या गुणांचे वर्णन केले, माझ्या प्रगतीबद्दल सांगितले, माझ्या योजनांबद्दल सांगितले तर ही माझीच मूर्खता असेल, कारण जगातील लोक खूप मतलबी आहेत. ते बोलता बोलता आपल्याकडून आपले गुप्त रहस्य वदवून घेण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ते आपल्या पुढे जातील आणि तुम्ही इतके निष्पाप माणूस आहात की कोणी तुम्हाला फूस लावून काही विचारू इच्छित असेल तर तुम्ही घरातील गुप्त गोष्टही सांगता. त्यामुळे थोडे सावध राहावे लागेल. तुमच्या व्यवसायात अडचण येत आहे कारण तुम्ही खूप सरळ आहात. आता तुम्हाला काळानुसार चतुर व्हावे लागेल. तुम्हाला तुमच्या स्पर्धकांवर लक्ष ठेवावे लागेल. तुमच्या व्यवसायाला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत आणि ही वाईट नजर लावणारा दुसरा कोणी नसून तुमचा जवळचा मित्र आहे. पहा, अनेकदा आपल्या दुकानात, आपल्या व्यवसायात आपल्या मित्रांचे येणे जाणे असते. काही मित्र बेरोजगार असतील, काही मित्र कमावणारे असतील, पण जो माणूस तुमचा आनंद पाहून जळेल की हे आनंद माझ्या जीवनात का नाहीत, तो कधीही तुमच्या चांगल्याची कामना करू शकत नाही. तो तुमच्या दुकानात बसला आहे, एखादा ग्राहक पैसे देऊन जात आहे, तो तुमच्या हातातल्या पैशांवर नजर ठेवेल. रात्रीच्या वेळी तुमच्या दुकानात एखादा मित्र आला, जेव्हा तुम्ही तुमच्या गल्ल्यातून सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे पैसे काढले, तुमच्या हातात चांगली पैशांची गड्डी आहे, तो तुम्हाला पाहत आहे तर वाईट नजर लागते. आम्ही तुम्हाला सांगितले आहे की एखाद्या मित्राची वाईट नजर तुमच्या व्यवसायावर पडली आहे. बऱ्याच काळापासून व्यवसाय मंद आहे, ऑर्डर मिळत नाहीत, ग्राहक येत नाहीत आणि दिवसेंदिवस व्यवसाय बिघडत जात आहे, काम बिघडत जात आहे, मग ते तुमचे छोटे काम असो वा मोठे. तुम्हाला रोज हेच जाणवत असेल तर इतके लक्षात ठेवा की तुमच्या दुकानात मौजमजा करणे बंद करा, मित्रांना जास्त बसवणे बंद करा आणि तुमचा गल्ला, ज्यात तुम्ही पैसे ठेवता, त्यात तुम्हाला हळदीचा एक तुकडा ठेवावा लागेल. हळदीच्या तुकड्याचा संबंध देवांचे गुरु बृहस्पतीशी आहे आणि बृहस्पती आपले भाग्य चमकवणारे आहेत. तुमची जी काही तिजोरी आहे, दुकानाची जी काही गल्ला आहे, तिथे तुम्ही हळदीचा एक तुकडा ठेवाल तर त्यामुळे सकारात्मकता तुमच्याकडे ओढली येईल, ग्राहक तुमच्या दुकानाकडे ओढले येतील आणि नवीन मोठ्या ऑर्डरही मिळू लागतील, याची हमी आहे. तुमच्या प्रत्येक समस्येसाठी तुम्हाला एक उपाय मिळणार आहे. प्रत्येक समस्येवर एक अचूक उपाय मिळणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचे मन शांत होईल, तुमच्या मनातील दुविधा संपतील, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर न बोलता मिळेल. बऱ्याच काळापासून तुम्ही तुमच्या कुटुंबातील कलहामुळे खूप त्रस्त आहात. तुम्ही खूप सरळ माणूस आहात. तुम्हाला जसे खायला मिळते तसे तुम्ही खाता, जसे लोक तुम्हाला बोलतात तुम्ही ते सहन करता, पण तुमच्या कुटुंबातील लोक असे नाहीत. खाण्यात थोडी जरी कमतरता असेल तर ते लगेच बोट मोडतात. जरा काही बोलले तर त्यांना वाईट वाटते, ते तोंड वाकडे करून बसतात आणि याच कारणामुळे कधी कधी कौटुंबिक वाद होतात. तुमचा तो कौटुंबिक वाद बऱ्याच काळापासून चालू आहे. कुटुंबात अजिबात प्रेम नाही. जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटते. तुम्हाला असे वाटते की मी कुठे आलो, यापेक्षा तर मी बाहेरच चांगला होतो. कारण प्रत्येक माणूस जो कामधंदा करतो, जो पैसे कमावतो, जेव्हा तो काम संपवून घरी जातो तेव्हा त्याच्या मनात हीच इच्छा असते की घरी मला शांतता मिळेल, कुटुंबातील लोक मला प्रेम देतील. पण जेव्हा तो घरात प्रवेश करतो तेव्हा त्याला भांडणे ऐकू येतात. कोणीही त्याच्याशी प्रेमाने बोलत नसते. सगळ्यांना फक्त पैशांशी मतलब असतो, तर त्याचे हृदय तुटून जाते. तुमच्या घरातही जर अशा समस्या असतील तर बागेश्वर धाम सरकारने तुमच्या कागदात एक गोष्ट लिहिली आहे, जी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुमच्या जीवनात ही समस्या आहे, म्हणूनच गुरुजींनी तुम्हाला न सांगता ही गोष्ट सांगितली आहे. आता तुम्हाला काय करायचे आहे, ती गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही ही गोष्ट ऐकली तर तुमचे कुटुंब एक होईल. तुम्हाला दररोज सकाळी तुमच्या घरातील टीव्हीवर देवाचे भजन लावावे लागेल. देवाचे भजन दररोज सकाळी 1-2 तास तुमच्या घरात वाजले पाहिजे. एका आठवड्याच्या आत तुम्ही बदल पाहाल. जे घरातील लोक छोट्या छोट्या गोष्टींवर भांडत होते, चिडचिड करत होते, ते प्रेम आणि आपुलकीने राहू लागतील. एका आठवड्याच्या आत तुम्हालाही मानसिक शांतता मिळेल, तुम्हालाही आनंद मिळेल, कारण त्यांचा राग, त्यांची भांडणे तुम्हालाही निराशा देत होती. पण जेव्हा घरात सर्व काही चांगले राहील
तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरही प्रसन्नता राहील. हीच गुरुजींची भविष्यवाणी आहे. हेच बागेश्वर धाम सरकारच्या कागदात आले आहे. बागेश्वर धाम सरकार तुमच्या प्रत्येक समस्येला समजून चुकले आहेत आणि ते तुम्हाला प्रत्येक समस्येचे निराकरणही सतत देत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण तुमचा शत्रू संपूर्ण डाव रचून बसला आहे. तुम्हाला बर्बाद करण्यासाठी योजना आखली आहे. तुमच्यावर तंत्रमंत्र केले गेले आहे, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या त्रस्त होत आहात. पैसा तुमच्या हातात टिकत नाही. तुम्ही खूप पैसे कमवता, इतकी क्षमता तुमच्यात आहे, पण 2-3 दिवसांत तो पैसा कुठेतरी खर्च होतो. अनेक वर्षे उलटून गेली, तुम्ही 1 रुपयाही वाचवू शकला नाही. यामागे तुमच्या शत्रूचा खूप मोठा हात आहे आणि तो शत्रू बाहेरचा नाही, तुमचाच कोणीतरी जवळचा आहे. तुमच्या 5 शत्रूंची यादी तयार झाली आहे आणि बागेश्वर धाम सरकारच्या कागदात त्या 5ही शत्रूंची नावे आली आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला त्या 5ही शत्रूंची नावे कळतील. त्यांच्यापासून दूर राहाल तेव्हाच काहीतरी करू शकाल, नाहीतर भविष्य अंधकारमय होत राहील. तुम्हाला वाटेल की मी मेहनत केली आहे, मला फळ मिळेल, पण तुमच्या मेहनतीला तुमच्या पाठीमागे कोणीतरी बिघडवत आहे. तो तुमचा गुप्त शत्रू आहे. हे 5 लोक तुमच्या आयुष्यातले आस्तीनचे साप आहेत. रोज तुम्हाला डसतात. तुम्ही त्यांना दूध पाजता, पण ते पुन्हा डसतात. त्यांच्यासोबत चांगले राहाल तर ती तुमची मूर्खता असेल. त्यांच्यापासून जेवढे दूर राहाल त्यातच तुमचे भले होईल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की गुरुजी जे काही सांगतात ते तुम्हाला आपले मानून सांगतात. गुरुजी आपल्या सिद्धी शक्तींच्या आधारावर, संन्यासी बाबांच्या आशीर्वादाने आपल्या कागदात जे काही लिहितात ती गोष्ट आपोआप खरी होते. तुम्हीही जेव्हा त्या माणसाचे नाव ऐकाल तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला असे वाटेल की हा माणूस तर लहानपणापासून माझ्यासोबत आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे, तो असे करू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणताही माणूस तुमच्या समोर मतलबीपणाचा दिखावा करणार नाही. तो तुमच्या पाठीमागे तुम्हाला बर्बाद करण्याची योजना बनवेल. 2 लोक असे आहेत जे वारंवार पाठीत खंजीर खुपसत आहेत. 2 लोक असे आहेत जे रात्रंदिवस तांत्रिक क्रिया करत आहेत आणि एक स्त्री अशी आहे जी तुमच्याबद्दल सर्वत्र वाईट गोष्टी पसरवत आहे. ज्या तुम्ही कोणाच्या तरी तोंडून ऐकता की तुम्ही हे केले आहे, ते केले आहे, तर ती गोष्ट अफवा असते. हे सर्व पसरवण्याचे काम कोण करते? एक अशी स्त्री तुमच्या मागे हात धुवून लागली आहे, जी तुम्हाला कधीही आनंदी पाहू शकत नाही. थोडासा तुम्ही हसलात तर तुमचे हसू तिला खुपते. थोडासा तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवला तर ही गोष्ट तिला खटकते. तिचे नावही गुरुजींनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे आणि बागेश्वर धाम सरकारने तुमच्या शत्रूंची यादी तयार केली आहे. या यादीत 5 शत्रूंची नावे आली आहेत. गोष्ट खूप गांभीर्याने ऐका. सर्वात आधी आम्ही तुम्हाला त्या 2 लोकांची नावे सांगणार आहोत जे तुमच्या पाठीमागे खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत. हे 2 लोक कधीही कोणाचे सगे झाले नाहीत, त्यांना एकमेकांवरही प्रेम नाही. ज्या माणसाने एकदा धोका दिला आहे त्या माणसावर पुन्हा विश्वास ठेवणे ही खूप मोठी मूर्खता आहे. म्हणून तुम्हाला खूप सावध करत आहोत या 2 लोकांपासून, ज्यांची नावे इंग्रजीतील जी आणि आर अक्षरांनी सुरू होतात. हे 2 नावाचे लोक तुमचे जवळचे नातेवाईक आहेत. जेव्हाही तुम्ही घरात एखादी महागडी वस्तू विकत आणता तेव्हा त्यांना सांगत नाही, कारण तुम्हाला स्वतःला माहीत आहे की हे जे आपले आसपासचे नातेवाईक आहेत, आपल्याच शहरात राहणारे नातेवाईक आहेत. जेव्हा त्यांना कळेल की आपण महागडा फ्रीज विकत आणला आहे, आपण महागडा पलंग विकत आणला आहे, तेव्हा ते विचारतील की हे इतके पैसे कुठून कमावत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतील, आपल्याला नजर लावतील. हे सर्व तुमच्या मनात येते. हे तेच गरीब नातेवाईक आहेत ज्यांची नावे इंग्रजीतील जी अक्षरांनी आणि आर अक्षरांनी सुरू होतात. हे दोन्ही पुरुष आहेत, हे देखील आम्ही तुम्हाला सांगतो. त्यांचे वय अंदाजे 30 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे. त्यातील एकाचा रंग गोरा आहे आणि एकाचा रंग सावळा आहे. तुम्ही फक्त इतके लक्षात ठेवा की त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. तुमच्या पाठीमागे कोणतेही काम त्यांच्या भरवशावर सोडून जाऊ नका. त्यांना भविष्यात कधीही पैसे देण्याची चूक करू नका, नाहीतर इतके वाईट पश्चाताप कराल की गुरुजींची एक गोष्ट आठवू लागेल, कारण गुरुजींनी अगदी खरे सांगितले होते, पण आम्ही गुरुजींचे ऐकले नाही. मित्रांनो, जेव्हाही आपल्यासोबत काही वाईट घडणार असते त्यापूर्वी देव आपल्याला संकेत देतात, कारण आपली कर्मे चांगली आहेत. तुमचीही कर्मे चांगली आहेत. म्हणूनच आज या व्हिडिओच्या रूपात देव तुम्हाला संकेत देण्यासाठी आले आहेत की ज्या 5 लोकांची नावे यादीत आली आहेत त्यांच्यापासून दूर राहा. त्यांच्यापासून पूर्णपणे दूर व्हा. बोलणे बंद करा, व्यवहार करणे बंद करा. मग त्यांना वाईट वाटले तरी चालेल,
त्यांनी तुमच्याशी संबंध तोडले तरी चालेल, पण यात तुमचे भले आहे, कारण आपले नातेवाईक कसे आहेत? त्यांचा फोन आला, त्यांना आपल्याकडून पैसे हवे आहेत, आपण पैसे दिले तर ते आपल्याशी बोलणे चालू ठेवतात. एखाद्या दिवशी फोन आला, आपण पैसे दिले नाही तर ते बोलणे बंद करतात, तोंड फुगवून फिरू लागतात, म्हणजे त्यांचे नाते पैशांच्या आधारावर टिकले आहे. असे लोक तेव्हा जळून खाक होतात जेव्हा तुम्ही महागडी गाडी विकत घेता, जेव्हा तुम्ही घर बांधता, जेव्हा घरात कोणती तरी वस्तू आणता. असे लोक इतके जास्त जळके असतात की ते तुमच्याकडे कधीही चांगल्या नजरेने पाहत नाहीत. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर एक उदासी दिसेल, नेहमी त्यांच्या डोळ्यात एक नकारात्मकता दिसेल. हीच त्यांची ओळख आहे की ते कधीही आपल्या आनंदात आनंदी नसतात. आम्ही तुम्हाला 2 पुरुषांची नावे सांगितली आहेत, आता 2 तांत्रिकांची नावे सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला ज्या 2 लोकांची नावे सांगणार आहोत त्यांच्यासोबत तुमचे बालपणापासूनचे नाते राहिले आहे. ते कदाचित तुमचे शेजारी असतील, कदाचित तुमचे शाळेतील मित्र असतील, कदाचित तुमचे खास जवळचे असतील, पण हे दोन्ही लोक तांत्रिक क्रियांशी संबंधित आहेत. कधी कधी तुम्ही पाहता की अचानक तुमची तब्येत खराब होते, कधी कधी काम होता होता ऐनवेळी बिघडते, मोठी ऑर्डर हातातून निसटते आणि नोकरीत अनेक वर्षे निघून जातात, पण माणूस पुढे वाढू शकत नाही. अशा गोष्टी जेव्हा सतत घडतात तेव्हा आपल्या घरातील मोठे वृद्ध आपल्याला एकच गोष्ट सांगतात की नक्कीच तुझ्यावर कोणीतरी काहीतरी केले आहे. आता आपण आधुनिक युगातील लोक, आपण त्यांच्या बोलण्यावर कुठे विश्वास ठेवतो, पण सत्य हेच आहे की तुमच्या घरातील जे मोठे वृद्ध आहेत ते तुम्हाला जे ज्ञान देऊ शकतात ते ज्ञान तुम्हाला कोणत्याही कॉलेज, स्कूल, युनिव्हर्सिटीमध्ये मिळू शकत नाही, कारण त्यांनी जुना काळ पाहिला आहे आणि तुमच्या आयुष्याची बर्बादी त्याच तांत्रिक क्रियेमुळे केली जात आहे. हे थांबवावे लागेल, तुम्हाला वाचवावे लागेल. तुम्हाला त्या 2 लोकांची नावे जाणून घ्यावी लागतील, ज्यांची नावे बागेश्वर धाम सरकारच्या कागदातही आली आहेत. हे 2 लोक मोठ्या मोठ्या तांत्रिक क्रिया करतात. खरं तर त्यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी तंत्र मंत्राशी जोडलेली आहे. ते बऱ्याच वर्षांपासून ही क्रिया करत आले आहेत. आता जेव्हा तुम्ही प्रगतीची गती पकडली आहे आणि हे लोक काही करू शकत नाहीत, तेव्हा ते तुम्हालाही रोखू पाहतील. यामुळे ते काय काय करू शकतात ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका. ते तुमच्या घरात तांत्रिक वस्तू सोडून जाऊ शकतात, जसे की डुकराचे किंवा कोल्ह्याचे केस, कोणतीही नकली बाहुली भेट म्हणूनही ते देऊ शकतात. असेही होऊ शकते की ते तुमच्या घरात मोहरीचे दाणे टाकून जातील, काळी मिरी टाकून जातील. त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागेल आणि घरात त्याला एकटे सोडून कुठेही जाऊ नका. दररोज सकाळी आपल्या घरात झाडू, पुसणे व्यवस्थित करा, जेणेकरून त्या सर्व तांत्रिक वस्तू बाहेर पडतील आणि तुमच्या त्या 2 शत्रूंचे इरादे अपयशी ठरतील. त्यांची नावे जाणून घ्या. एकाचे नाव इंग्रजीतील डी अक्षरांनी सुरू होते आणि दुसऱ्याचे नाव इंग्रजीतील टी अक्षरांनी सुरू होते. आम्हाला हवे असते तर त्यांचे पूर्ण नावही तुम्हाला सांगितले असते, पण गुरुजी कोणालाही सार्वजनिकरित्या बदनाम करू इच्छित नाहीत, पण समजूतदारला इशारा पुरेसा आहे. आम्ही सांगितले की खूप जवळचे माणूस आहेत. आता ज्याचेही नाव डी आणि टी अक्षरांनी सुरू होते, तुम्ही स्वतःच त्यांना ओळखा आणि त्यांना काही सांगू नका, त्यांना काही बोलू नका. फक्त त्यांच्याशी थोडे कमी बोला. त्यांना अजिबात कळू नये की तुम्हाला त्यांच्यावर संशय आहे, पण तुम्ही आपले काम व्यवस्थित करा. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, त्यांच्या बोलण्यात येऊ नका, कारण हे जग विश्वासाच्या लायक नाही. हे लोक तुमच्याकडे काही मागतील तर देऊ नका. तुमचा फोटो त्यांच्या हाती लागू नये. तुमची कंगवा, ज्याने तुम्ही केस विंचरता, त्यांच्या हाती लागू नये. तुमची जी कोणती खास आणि प्रिय वस्तू आहे त्यांच्या हाती लागली तर ते त्याच आधारावर तुमच्यावर काळी जादू करतील. त्यामुळे या 2 लोकांपासून थोडे सावध राहा. या दोघांचे वय अंदाजे 25 ते 47 वर्षांच्या दरम्यान आहे आणि ते लहानपणापासून तुमच्याशी जोडलेले आहेत, हे निश्चित आहे. बालपण काही वेगळे होते, तारुण्य काही वेगळे आहे. येथे स्पर्धा आहे. मग तो कितीही जुना मित्र असला तरी तोही तुम्हाला पुढे वाढताना पाहणार नाही. आता त्या स्त्रीबद्दल बोलण्याची वेळ आली आहे जी तुमच्या विरुद्ध सर्वत्र अफवा पसरवत आहे. जे तुम्ही केले नाही तेही लोकांना सांगत आहे, म्हणजे तुमच्याबद्दल अशा गोष्टी पसरवत आहे ज्यामुळे तुमचे चारित्र्य भंग पावत आहे. लोकांमध्ये तुमची प्रतिमा खराब होत आहे. तिलाही पकडणे खूप महत्वाचे आहे, तिलाही ठिकाणावर आणणे खूप महत्वाचे आहे. या स्त्रीचे नाव इंग्रजीतील बी अक्षरांनी सुरू होते, म्हणजे तुमच्या आसपास जी कोणती बी नावाच्या महिला आहे, कदाचित हे तिचे टोपणनाव असेल.
ही तुमची शेजारीण असू शकते, तुमची दूरची कोणती तरी बहीण असू शकते. सावध राहा. बी नावाच्या कोणत्याही मुलीने तुमच्या आसपास फिरकले नाही पाहिजे. तुमच्या घरातील लोकांनी त्यांना तुमच्याबद्दल कोणतीही खास गोपनीय गोष्ट सांगू नये, नाहीतर ती गोष्ट सार्वजनिक होण्यास वेळ लागणार नाही. गुरुजींनी आज तुमच्या 5 शत्रूंची यादी तयार केली होती. 5ही नावांचे पहिले अक्षर गुरुजींनी सांगितले. बागेश्वर धाम सरकारने स्वतः कागदात या 5ही लोकांची नावे लिहिली आहेत आणि जर तुम्ही या 5ही लोकांचा बंदोबस्त केला तर तुमचे जीवन सुधरेल आणि ही गोष्ट निश्चित आहे की हे 5ही शत्रू तुमच्यासोबत कधीही काही चांगले करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा. बागेश्वर धाम सरकारचे बोलणे कधीही खोटे असू शकत नाही, याची तर हमी आहे. व्हिडिओ तुम्हालाही आवडला असेल, लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच जा, जेणेकरून तुम्हाला रोज असे व्हिडिओ मिळत राहतील.